रणदिव्यांच्या घरात सुरू असलेला तमाशा थांबायचं नाव घेत नसतो. अशातच आता शर्वरीला अटक करायला आलेले पोलीस शर्वरीच्या हातामध्ये बेड्या ठोकत असतात. त्याच वेळेला सुमित्रा म्हणत असते, थांबा, काय करताय तुम्ही हे? माझ्या मुलीच्या हातात बेड्या ठोकण्याआधी 10 वेळा विचार करा. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई आई आता आपण शर्वरीला नाही थांबवू शकत. तिने जी चूक केली आहे ना, तिला शिक्षा मिळायलाच हवी. हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेशला सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, भाऊ आहेस ना तू तिचा? बहीण आहे ना तुझी ती? मग तू तिच्या विरोधामध्ये असं कटू कसं बोलू शकतोस? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, कारण मला जानकीने शर्वरीच्या विरोधात पुरावा देण्याचं वचन दिलंय. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेशला सुमित्रा म्हणत असते, वचन दिलंय, पुरावा तर अजून दिलेला नाहीये ना? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई, मला जानकीवर विश्वास आहे. जानकी मला पुरावा सुद्धा दाखवेल. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, तू काय डोक्यावर पडलायस का? का असं वागतोयस तू? स्वतःच्याच बहिणीच्या जीवावर का उठलायस तू? आता हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेशला कळून चुकलेलं असतं की आपण कुठेतरी चुकतोय. आणि अशातच आता ऋषिकेश बोलू लागतो, ए जानकी, अशी उभी काय राहिलीस तू? अण्णा, काय आहे तुझ्याकडे पुरावा? हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, दादा, तू या जानकीवर नको तेवढा विश्वास ठेवलायस. मगाचपासून ती तुला म्हणते की मी पुरावा दाखवते. खरंच तिच्याकडे काही पुरावा असता तर अजूनपर्यंत तिने तो दाखवला नसता का? हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, जानकी, काय झालंय तुला? तू अजूनपर्यंत पुरावा का दाखवत नाहीयेस? अशाने काय सिद्ध होतंय माहितीये? की तू खोटारडी आहेस म्हणून. आणि माझा विश्वास आहे की तुझ्याकडे पुरावा आहे म्हणून. आता मात्र ऋषिकेश बोलू लागतो, जानकी, लवकरात लवकर पुरावा सादर कर. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीने थेट पुरावा सादर करण्यासाठी पुढची स्टेप घेतलेली असते. पण तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा, तू या जानकीवर का विश्वास ठेवतोयस? आतापर्यंत आपल्या घराची फक्त आणि फक्त हिने वाट लावली आहे. तू हिच्यावर विश्वास ठेवून मातीमोल करणार आहे तुझा ती विश्वास. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हे शर्वरी, जास्त तोंड उघडू नकोस हा. लक्षात ठेव, पुढच्या काही मिनिटांनंतर तुझी अवस्था अत्यंत बिकट होणार आहे. त्यामुळे फार बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर एकच ठोशा मारीन आणि तुझ्या तोंडातलं फर्निचर बाहेर काढीन. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, बघ दादा, बघ, या ऐश्वर्याला किती मस्ती आहे. कसल्या प्रकारची भाषा वापरते ती. तेवढं आपण पाहतोय सारंग बोलू लागतो, ए शर्वीताई, प्लीज ऐश्वर्याबद्दल असं काही बोलू नकोस. त्या कधीच चुकीचं वागत नाहीत किंवा कधीच चुकीचं बोलत नाहीत. त्यावर शरयू म्हणत असते, ए सारंग, तू तुझ्या बायकोचे गुणगान गाऊ नको. मी तिला चांगलंच ओळखते आणि तू तिच्या मागे वेडा आहेस हे आम्हा सगळ्यांना दिसतं आणि कळतं सुद्धा. हे वाक्य ऐकल्यावर सारंग म्हणत असतो, शर्यूताई, काय बोलतेस तू? हे असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर शर्यू म्हणत असते, यापुढे जर एक वाक्यही बोललास ना सारंग, तर गाठ माझ्याशी आहे. त्यावर शर्वरीला आता ऐश्वर्या म्हणत असते, माझ्या नवऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा नाही शर्वरी, कारण तुझं खरं सत्य आता जानकी सगळ्यांसमोर उघड करणार आहे. आणि एकदा का तुझं खरं सत्य सगळ्यांसमोर उघड झालं ना, का मी आधी तुला चपलेने मारेन. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, तोंड सांभाळून बोला. काय बोललीस तू? माझ्या लेकीला चपलेने मारणार तू? त्यावर जानकी म्हणत असते, अरे गप्प बसा. या घरामध्ये तुम्ही महाभारत का करताय? मी ते सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळे एकमेकांशी भांडताय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आता फार वेळ दौडू नकोस, लवकरात लवकर पुरावा सादर कर. त्यावर शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा, जर हिच्याकडे खरंच पुरावा असता तर हिने आतापर्यंत तो सादर केला नसता का? आणि बघ, या जानकीला तर ऐश्वर्याचाच पटतं. ऐश्वर्याच्याच मागे जणू ती वेडी झाली आहे.
हे सगळं ऐकल्यावर आता थेट ऐश्वर्या म्हणत असते, "ए, शर्वरी तोंड गप्प ठेवा, जास्त फुडफुड करू नकोस." आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता शर्वरी बोलू लागते, "जर या ठिकाणी ही जानकी सगळ्यांसमोर पुरावा सादर करणार असेल तर काय पुरावा असणार आहे तो? ती काय स्वतः विक्रांतला इथे आणणार आहे का? कारण विक्रांत तर आता आपल्यात नाहीये, तो ढगात गेलाय. तो विक्रांत स्वतः येऊन बोलणार आहे का? त्याला कुणी मारलंय ते?" हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सगळ्यांसमोर ऋषिकेश बोलत असतो, "ए ए, बोल ना जानकी, माझी बहीण शर्वरी काय बोलते त्याचं उत्तर दे." त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, "ऋषिकेश दादा थांबा जरा." आणि तेवढ्यात आपण पाहतोय शर्वरी असा आवाज मागून आलेला असतो आणि तो आवाज विक्रांतचाच असतो. अचानकपणे आलेला आवाज विक्रांतचाच आहे याची खात्री पटताच आता शर्वरीची चांगलीच धावपळ उडालेली असते आणि ती मागे वळून बघण्याचा प्रयत्न करत असते. आणि सगळेच मागे बघतात तर मागून एक प्रकाश आलेला असतो आणि त्या प्रकाशातून कोणीतरी चालत पुढे येत असतं. चालत पुढे येणारा व्यक्ती विक्रांत सारखाच दिसत असतो. अचानकपणे पुन्हा एकदा शर्वरी असा आवाज आल्यामुळे आता शर्वरीला तर खात्री पटलेली असते की हा दुसरा तिसरा कोणी नसून विक्रांतच आहे. लगेचच आता शर्वरीने घाबरून सुमित्राचे हात धरलेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता समोर आलेला व्यक्ती हा विक्रांतच आहे हे सिद्ध होताच सगळेच एकदम बावरतात. अशातच आता जानकी बोलू लागते, "काय शर्वरी वंश, तुम्हाला पुरावा हवा होता ना? घ्या, तुमच्या समोर स्वतः विक्रांत भाऊजी उभे आहेत, द्या आता उत्तर तुम्ही." त्यावर विक्रांतला पाहून शर्वरीला डायरेक्ट ताप भरतो आणि अशातच आता विक्रांत बोलू लागतो, "काय ग शर्वरी, मला मारून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्याचा तुझा जो डाव होता तो तर जानकी बहिणीने हाणून पाडला आहे." हे वाक्य ऐकल्यावर आता सगळेच गोंधळतात. ऋषिकेश म्हणत असतो, "म्हणजे विक्रांतराव तुम्ही जिवंत आहात?" त्यावर विक्रांत म्हणत असतो, "हो ऋषिकेश दादा, मी जिवंत आहे, पण फक्त आणि फक्त जानकी बहिणीमुळे." हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, "म्हणजे?" त्यावर ऋषिकेशला आता शर्वरीच्या नवऱ्याने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर ऋषिकेशचा राग अनावर होतो आणि लगेचच आता ऋषिकेश सुमित्राच्या हातातून शर्वरीला खेचून पुढे काढतो आणि साटकन कानाखाली देतो. जोरात कानाखाली पडल्यामुळे शर्वरी गोंधळलेली असते, चांगली गराक्कन फिरलेली असते. शर्वरी म्हणत असते, "मला अशा पद्धतीने का मारलं दादा?" त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, "लाज वाटत नाही तुला? वर तोंड करून तू मला विचारतेस का मारलं म्हणून? लायकी आहे का तुझी या घरात उभं राहायची? स्वतःच्याच नवऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलास तू." त्यावर शर्वरी म्हणत असते, "नाही दादा, मी असं काही केलेलं नाहीये. या जानकीने या विक्रांतला स्वतःच्या बाजूने करत सगळा डाव फिरवला आहे." हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, "आणखी किती खोटं बोलणार आहेस तू? तुझं खोटं सगळ्यांसमोर उघड झालं आहे." त्यावर मात्र शर्वरीला कळून चुकतं की आता या सगळ्यातून स्वतःचा बचाव करायचा असेल तर सुमित्राला आपण हाताशी धरलं पाहिजे. लगेचच आता शर्वरी सुमित्राच्या मिठीत जाण्याचा प्रयत्न करत असते आणि शर्वरी बोलू लागते, आई आई तूच आता काय ते कर. तुला वाटतं का तुझी शर्वरी असं काही करू शकते?" त्यावर सुमित्रा म्हणत असते, "मला तर काही कळतच नाहीये काय चाललंय ते. जर तुझा स्वतःचा नवरा येऊन सांगत असेल की त्याला तू मारण्याचा प्रयत्न केला असशील तर ते खोटं कसं असू शकतं? विक्रांतराव खोटं का बोलतील? बोल शर्वरी, का मारलंस तू स्वतःच्या नवऱ्याला?" हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरीला कळून चुकलेलं असतं की काही केल्या आता आपली सुटका नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता ऋषिकेश सुद्धा बोलू लागतो, "इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आलात जे कार्य करण्यासाठी ते कार्य पूर्ण करा. आत्ताच्या आत्ता या अपराधी शर्वरीला हातात बेड्या ठोकून फरफटत तुम्ही तुमच्या व्हॅनमध्ये भरा आणि पाहिजे तेवढं तुडवा."
हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, दादा अरे असं कसं बोलू शकतोस तू? तू तुझ्या बहिणीला तुडवा असं कसं म्हणू शकतोस? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, फक्त तुडवा म्हटलंय. मला तर वाटतं तुझ्या बरोबर सगळे संबंधच तोडून टाकावे. नाही तू माझी बहीण, नाही मी तुझा भाऊ. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरीला प्रोटेक्ट करण्यासाठी सुमित्रा पुढे आलेली असते. ती म्हणत असते, ऋषिकेश, हे ऋषिकेश, असं कसं वागू शकतोस तू? तुझी एकुलते एक बहीण, तिला तू न प्रोटेक्ट करता सरळ लाथाडणार, हे कितपत योग्य आहे? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई तूच विचार कर ना. अगं स्वतःच्या नवऱ्याला ठार मारण्याचा ज्या बाईने प्रयत्न केला त्या बाईला खरंच जगायचा अधिकार आहे का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सुमित्राला कळून चुकलेलं असतं की ऋषिकेश बरोबर बोलतोय. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, काय गे शर्वरी, स्वतःला खूप शहाणी समजत होतीस ना तू? जोपर्यंत पुरावा समोर येत नाही तोपर्यंत तुझी कॉलर टाईट होती. पण आता स्वतः विक्रांतराव समोर आले आहेत आणि त्यांनी तुझी लायकी सगळ्यांसमोर उघड करून ठेवली. त्यानंतर मात्र तुला कळून चुकलं की आता तुला काडी मात्र किंमत उरलेली नाहीये आणि तू स्वतःला आता गपचूप एका कोपऱ्यात उभं करून घेतलंयस. त्यावर मात्र आता ऐश्वर्या जरा जास्तच बोलते असं आता शर्वरीला वाटत असतं. पण शर्वरी तोंड गप्प ठेवून उभी असते. तिला कळून चुकलेलं असतं, आपण एक वाक्य जरी बोललो तर इथे गडबड होईल आणि सगळेच आपल्या विरोधात जातील. लगेचच आपण पाहतोय आता जानकी बोलू लागते, ऋषिकेश, ऋषिकेश, आता काय वाटतंय तुम्हाला? काय केलं पाहिजे आपण शर्वरी बरोबर? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी आता आपण काहीच नाही करायचं. जे काही करणार ते कायदा. या शर्वरीला आता कायद्याने शिक्षा होणार. त्यावर शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा, मला फक्त तुझ्याकडनं अपेक्षा आहे. तू जर मला लाथाडणार असशील तर मी कोणाकडे पाहायचं? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, तुझ्यासारखी बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी. का का म्हणतेस तू मला दादा? तू जा आता कायमस्वरूपी तुझं थोबाड घेऊन पुन्हा या आयुष्यामध्ये या घराकडे येण्याचा विचार करू नकोस. त्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा तू एकदमच आपल्या बहिणीला कसं काय लाथाडू शकतो? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जर तुलाही जायचं असेल तर तूही तिच्यासोबत जा. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सौमित्र म्हणत असतो, दादा खरं तर मला तुझ्याकडनं याच गोष्टीची अपेक्षा होती की तू शर्वरीला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढ. कारण तिचं हे कांड मला खूप आधीपासून माहिती होतं, पण माझ्याकडे कोणत्याच प्रकारचा पुरावा नव्हता, म्हणून मी मूग गिळून गप्पा होतो. आज जानकी बहिणीने जे काही केलंय ना ते कौतुकास्पद आहे. जानकी बहिणीने आज विक्रांत भाऊजींना या ठिकाणी आणलं नसतं तर कोणालाच कळलं नसतं की विक्रांत भाऊजींबरोबर या शर्वरीने काय केलंय म्हणून. त्यावर लगेचच आपण पाहतोय अवंतिका म्हणत असते, सौमित्र एक गोष्ट लक्षात ठेव, ही शर्वरी महालबाडबाई आहे. हिने आतापर्यंत काय काय केलंय हे जर आम्ही सगळ्यांसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हा सगळ्यांना असं वाटेल की आपण का इथं हे सगळं ऐकतोय, त्यापेक्षा हिला चांगलं फटकावून काढूया. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, ए अवंतिका, जास्त तोंड उघडू नकोस. त्यावर अवंतिका म्हणत असते, शर्वरी अजूनही तुझा माज कमी झालेला नाहीये. काय चाललंय तुझं? अशा पद्धतीने आणखी जास्त वेळ या ठिकाणी थांबलीस ना तर इन्स्पेक्टर साहेबांना सांगून तुला आत्ताच्या आत्ता इथून लाथाडून न्यायला सांगेन. अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, मी तुम्हाला खूप आधीपासून या सगळ्यातून वाचण्यासाठी मदत करत होते, पण तुम्ही मला प्रत्येक वेळेला लाथाडण्याचा प्रयत्न केलात. पण आज तुम्हाला कळत असेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे ती. त्यावर शर्वरी म्हणत असते, मी चूक केलेली नाहीये. अजूनही मी माझ्या मतांवर ठाम आहे. या विक्रांतला ठार मारताना माझ्याकडनं घडलेली चूक यापुढे पुन्हा घडू देणार नाही मी. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय?
पुन्हा एकदा तू या विक्रांतरावना ठार मारण्याचा प्रयत्न करणार आहेस का? त्यावर लगेचच आपण पाहतोय ऐश्वर्याला आता शर्वरी म्हणत असते, हो या विक्रांतला आणखी एकदा ठार मारणार आहे मी. हा विक्रांत मला माझ्या आयुष्यात नकोय. आता शर्वरीने सगळ्यांसमोर हे म्हटल्यावर सगळेच एकदम अवाक झालेले असतात आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, बघा बघा आपण या शर्वरीवर आतापर्यंत ठेवलेला विश्वास हिने पायदळी तुडवला आहे. आपण हिला लाथाडलं पाहिजे. हिच्यासारख्या मुलीला पुन्हा आपण घरात स्थान दिलं नाही पाहिजे. त्यावर जानकी म्हणत असते, शांत हो ऐश्वर्या, शांत हो. आता इन्स्पेक्टर साहेब तिला जी शिक्षा देणार आहेत ना, त्यानंतर हेच सिद्ध होणार आहे की यापुढे शर्वरी सारखं कोणी वागू नये. त्यावर लगेचच आपण पाहतोय अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी तुझ्यासारखी चांगली बहिणी लाभली म्हणून आतापर्यंत हे घर टिकून राहिलं आहे. पण या घरामध्ये शर्वरी सारखी मुलगी असेल तर हे घर तुटण्याच्याच मार्गावर होतं. अशातच आपण पाहतोय आता ऋषिकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब कसले वाट बघताय तुम्ही? काढा तुमची ब्लॅक बेल्ट आणि आत्ताच्या आता हिला अरेस्ट करा. इन्स्पेक्टर साहेबांनी मागचा पुढचा विचार न करता आता लेडी कॉन्स्टेबलला आदेश दिलेले असतात की या शर्वरीला चांगलं चारी बाजूने जकडा आणि हिला फरफटत आपल्या व्हॅन मध्ये नेऊन कोंबा. मग लेडी कॉन्स्टेबलने तसंच केलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.